सत्यतेचा आधार लेखणीची धार आज की तेज खबर आपले न्यूज चॅनल आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. एक मिनिट सर्वांना सविनय जय भीम. मी चरणदास तांबे, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आणि पट्टण कोडोली अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज करणारा उमेदवार आहे. तर माझ्या पट्टण कोडोली मतदारसंघामध्ये मला अशी गोष्ट लक्षात आली की महेश पाटील उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील जो चंदूरचा आहे, ह्याची जी पार्श्वभूमी आहे ही गुन्हेगार आहे. याच्यावरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. आणि खरं यातलं मोठं जे काय आहे ते हा जो कार्यकर्ता आहे किंवा हा जो काही उमेदवार आहे हा एका प्रस्थापित आव्हाडी कुटुंबाचा कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक वर्षापासून तो आव्हाडी कुटुंबियांशी प्रामाणिकपणे काम करतोय. आता मगाशी आमचं जे आर्ग्युमेंट झालं त्याच्यामध्ये तो सांगतोय, स्वतःहून सांगतोय की 2022ला मी या ठिकाणी प्रांतांच्याकडून चुकून आणि माझ्या अनावधानानं मी तो दाखला काढला. म्हणजे दाखला काढला, अर्ज केला आणि प्रांतांनी दाखला दिला का त्याच्यासाठी काही डॉक्युमेंट जोडले याच्याबद्दल त्यांच्या पक्षकारांनी किंवा वकिलांनी आम्हाला काही सांगितलेलं नाही. राहिला गोष्ट हा जो आहे गेल्या अनेक वर्षापासून पंचायत समिती दाखला काढला असेल तर मग 2022ला त्यांनी ओबीसीचा दाखला काढण्याचं कारण काय? म्हणजे ते एकदा मागासवर्गीय, एकदा ओबीसी आणि पुन्हा मागासवर्गीय अशा जातीचे दाखले काढून शासनाची आणि प्रशासनाची फसवणूक करत आहेत. हे अत्यंत वाईट आहे. खऱ्या अर्थानं मूळ मागासवर्गीय आहे, त्या मूळ मागासवर्गीयाला, खऱ्या मागासवर्गीयाला न्याय मिळायला पाहिजे. आम्ही व्यक्ती म्हणून कुणाचा द्वेष करत नाही, परंतु जर का एखादा व्यक्ती राजकीय वजन वापरून, राजकीय आपली ताकद वापरून जर का खऱ्या मागासवर्गीय माणसांच्यावर अन्याय करत असेल ते प्रचंड वाईट आहे आणि ही जनता कदापि खपवून घेणार नाही. न्यायालयाचा निकाल काय आहे हा भाग वेगळा. न्यायालयाचा आम्ही आदर करतो, न्यायालयाचा आदर करतो. याचा अर्थ असा नाही की न्यायालयानं कसाही कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडून निकाल द्यावा. आम्ही सुद्धा न्यायालयाचा आदर करतोय. म्हणजे न्यायालय जर का राजकीय वर्चस्वाखाली जर का निकाल दिला तर या पट्टण कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आगडोंब झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण असं की मूळ मागासवर्गीयाला न्याय मिळाला पाहिजे. जे खरे मागासवर्गीय आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. असे खोटे दाखले काढून जर का मागासवर्गीयाचा लाभ उपटू पाहतात त्या खोट्या लाभार्थ्यांच्यावर किंवा खोट्या दाखलं काढून लाभ घेणाऱ्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे.